राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। सरकारनं 1500 कोटी रुपयांची मान्यता दिलेली आहे। शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि हा मोठा निर्णय। केंद्र सरकारचे राज्य सरकारचे 21,000 रुपये शेतकरी कुटुंबाच्या खात्यामध्ये पोहोचवण्याचा निर्णय आज आपण या नमस्कार शेतकरी मित्रांनो, पेरणीपूर्व शेतकऱ्यांना 20,000 रुपयाची मोठी मदत मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे आणि ही मोठी आनंदाची बातमी सुद्धा राज्य सरकारकडून मोठी समोर आलेली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पेरणीच्या तोंडावर मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यास बियाणे, खते, औषधी आणि इतर शेतीच्या खर्चासाठी मोठा आधार मिळू शकतो। त्यामुळे राज्यातील शेतकरी अशा मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। महत्त्वाची सूचना म्हणजे हे की सध्या शेतकऱ्यांना पेरणीपूर्व 20,000 रुपये मिळणार अशी कोणती अधिकृत घोषणा झाल्यास विश्वसनीय स्रोताकडे पुष्टी झालेली नाही। संपूर्ण महत्त्वाची बातमी ही आहे की 20,000 रुपये तुम्हाला मिळायला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी नवीन आणि महत्त्वाची बाब ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पेरणीपूर्व 20,000 रुपयेचा आधार मिळाल्यास काय बदल होईल याचा लक्षात घ्या। यंदाच्या खरीप हंगामासाठी अनेक शेतकरी तयारीला लागले आहे। बियाणे, खते, कीटकनाशके, मशागतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे। अशा परिस्थितीत पेरणीपूर्व 20,000 रुपये मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो। सध्या शेतीच्या कामांना वेग आला आहे। अनेक शेतकरी कर्ज काढून पेरणीची तयारी करतात। जर पेरणीपूर्व 20,000 रुपये थेट खात्यात जमा झाले तर कर्जाचा भार काही प्रमाणात कमी होऊ शकतो। शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की शेतीसाठी वेळेवर आर्थिक मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण पेरणी उशिरा झाल्यास उत्पादनावर परिणाम होतो। त्यामुळे 20,000 रुपये सारखी मोठी मदत शेतकऱ्यांना उपयोगी ठरू शकते। अनेक भागात पावसाने हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे शेतकरी बियाणे, खताच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी करताना दिसत आहे। अशा वेळी 20,000 रुपयांची शेतीचा खर्च भागवणे सोपे होईल। ग्रामीण भागात या चर्चामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। शेतकऱ्यांना वाटत आहे 20,000 रुपये पेरणीपूर्व मिळाले तर खरीपाचे हंगाम अधिक चांगल्या पद्धतीने सुरू होईल। वाढता शेती खर्च आणि आर्थिक मदतीचा गरज गेल्या काही वर्षात शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे। बियाण्याच्या किमती वाढल्यामुळे रासायनिक खतांचे दरही अनेकदा वाढलेले दिसून येतात। मजुरी खर्चातही वाढ झालेली आहे आणि याचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे। शेतकऱ्यांना यावेळी पैशाची खूप महत्त्वाची गरज असते आणि ती राज्य सरकार देणार अशी महत्त्वाची भूमिका बजावत आहे। संपूर्ण पाहूया। अशा वेळी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणे गरजेचे असल्यास तज्ज्ञ सांगतात। विशेषतः लहान अल्पभूधारक शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात पैशाची जास्त गरज असते। जर पेरणीपूर्व मदत मिळाली तर शेतकरी वेळेत शेतीची कामे पूर्ण करू शकतील आणि यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते। शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया: अनेक शेतकरी सांगतात की शेतीत गुंतवणूक करण्यासाठी सुरुवातीला मोठ्या भांडवलाची गरज असते, त्यामुळे पेरणीपूर्व आर्थिक मदत मिळणे फायदेशीर ठरते। शेतकऱ्यांनी सांगितले की 20,000 रुपये मिळाल्यास बियाणे आणि खताचा खर्च सहज भागवता येईल। असे सरकारकडून कर्ज घेण्यास कमी गरज पडेल। काही भागात शेतकरी म्हणाले की अशा प्रकारची मदत नियमितपणे मिळाली तर शेतकरी अधिक सक्षम होऊ शकते आणि खरीप हंगामासाठी तयारी करू शकतो। यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे, त्यामुळे शेतकरी शेतीच्या तयारीत व्यस्त आहेत। शेतजमीन तयार करणे, बियाण्याची निवड करणे आणि खताची व्यवस्था करणे ही कामे सुरू आहे। पेरणीच्या काळात आर्थिक अडचणी येऊ शकते, यासाठी शेतकरी विविध योजनांची माहिती घेतात। सरकारच्या विविध कृषी योजनांचाही लाभ घेतला जात आहे। योजनेचा लाभ घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते। यामध्ये पीक विमा झाला, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, नुकसान भरपाई या संपूर्ण माहिती आणि संपूर्ण पैसे जर एकत्र मिळाले तर तुम्हाला 20,000 रुपयाचा मोठा लाभ तुम्हाला मिळू शकतो। पाच शेतकरी मित्रांनो, हा मोठा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि हा लाभ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल। म्हणजे पीक पूर्व तयारी करण्यासाठी, पेरणीपूर्व तयारी करण्यासाठी पीक विमा योजनेचा हा लाभ आणि नमो शेतकरी योजने, PM किसान योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत एकत्रितपणे जर पोहोचला तर तुम्हाला मोठा आधार मिळू शकतो, अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे। अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला नक्की विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।